सकाळी सगळे नित्य नियम आटपून एकदम छान अशी मस्त शांततेमध्ये देवपूजा केली. आणि सध्या अधिक मास चालू आहे, तर पुरुषोत्तम अधिक मासालाच पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो आपण. तर त्यामुळे आमच्या इथे भरपूर अशा आम्ही तुळस लावलेल्या आहेत आणि त्याच तुळशीच्या मंजुऱ्या तोडून इथे श्रीकृष्णाला त्या मंजुऱ्या अर्पण केलेल्या आहेत. आणि त्यानंतर माझी जी अधिक मासाची पोथी आहे ती पोथी वाचून झाली आणि त्यानंतर मी आरती केली. फुलवातीचा हा जो प्रकाश आहे हा या फोटोसमोर इतका सुंदर दिसत होता ना, आणि देवाला मी प्रार्थना केली की असाच प्रकाश सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दे. आणि त्यानंतर आमची ही चौकडी चौकडी नाही म्हणता येणार, आम्ही 5 जण परत निघालो आमच्या नांदुऱ्याच्या घरी, कारण अधिक मास आहे आणि शॉपिंग पण करायची होती आम्हाला. आणि योगायोगाने आम्हाला गेट उघडं सापडलं. हे इथे खूप छान काम झालं. आणि त्यानंतर थंडगार असा मस्त पायनॅपल ज्यूस घेतला, कारण एवढं गरम होत आहे ना. आणि त्यानंतर आम्ही गेलो बांगड्यांच्या दुकानामध्ये आणि माझ्या आईचं म्हणणं होतं की तुमच्या दोघींनाही मला बांगड्या घ्यायच्या आहेत. आणि आम्ही आईला घेतल्या. तर त्यानंतर आम्ही बांगड्याच्या दुकानामध्ये इथे इतक्या सुंदर सुंदर बांगड्या होत्या ना, आणि प्रत्येक बांगड्यांचा रंग हा काहीतरी मस्त वेगळा असा होता आणि प्रत्येक बांगडी काहीतरी वेगळं वेगळं सांगत होती. तर मला तर याच्यामधल्या बांगड्या एवढ्या आवडल्यात ना, तर मी पण भरपूर अशा बांगड्या खरेदी केल्या या ठिकाणी. आणि त्यानंतर अधिक मासामध्ये तांब्याचे दिवे किंवा पितळीच्या अशा काही वस्तू देत असतात मुलींना. त्यांना हळदी कुंकू लावून असा एक पीस देऊन ह्या सगळ्या वस्तू आपापल्या परीप्रमाणे कुणी काही दिवे देतात, कुणी काही छोटे असे जे गळू असतात ते देतात. तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या मानाने देतं. आणि इथे इतके मस्त मस्त छान छान दिवे होते ना. आणि आईने जे आम्हाला घ्यायचं होतं ते आईने घेतलं. आणि त्यानंतर मी थोडंसं इथे आणखी चांगल्या चांगल्या वस्तू बघितल्या. तर इथे मस्त देवाच्या इतक्या सुंदर सुंदर प्लेट्स होतात ना, त्यांचे आकार आणि त्यांचे घडण छान होते. तर तोपर्यंत मी पण आईचं होईपर्यंत इथे भरपूर असं सामान बघून घेतलं. आणि मला हे हत्ती एवढे आवडले होते ना, आणि छोट्या छोट्या हत्तींची किंमत 2-2, 2,500 हजार आहे. फार सध्या महाग झालेलं आहे सगळं. आणि नंतर माझं लक्ष ना या बॉक्समध्ये गेलं. या बॉक्समध्ये इतक्या छोट्या छोट्या डब्या होत्या ना छान स्टीलच्या, आणि मला ह्या अशा डब्या खूप आवडतात. आणि त्यानंतर इथे छानपैकी मस्त सिल्वरच्या ह्या समया होत्या, दिसायला खूप सुंदर होत्या. ते सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो, नवीन घरी नांदुऱ्याच्या. आणि याला नेहमी ते लॉक उघडायचं